नमस्कार फ्रेंड्स. बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत कॉम्प्रेन्शन म्हणजे काय. आता कॉम्प्रेन्शन म्हणजे आकलन. ठीक आहे. तर 9th 10th 11th 12th या विद्यार्थ्यांना बी ए वगैरे किंवा कॉम्पिटेटिव्हच्या विद्यार्थ्यांना सुद्धा तर या जे आहे खास म्हणजे 9th 10th वगैरे 8ला सुद्धा असतं किंवा CBSE पॅटर्नला सुद्धा असतं काय कॉम्प्रेन्शन. आता कॉम्प्रेन्शन हा वर्ड जो आहे हा याचा नेमका अर्थ काय होतो, तर कॉम्प्रेन्शन मीन्स आकलन. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये कॉम्प्रेन्शन पॅसेज दिलं जातं, म्हणजे रीडिंग आकलन करून आपल्याला त्या पॅसेजमध्ये रीडिंग करून त्या पॅसेजच्या आधारावर काही क्वेश्चन आन्सर दिले जातं. ठीक आहे. म्हणजे मुलांची कॅपॅसिटी रीडिंग करून अंडरस्टँडिंग किती होतं हे चेक करण्यासाठी पॅसेज दिलं जातं. ठीक आहे. तर ॲक्च्युली पॅसेज कशा प्रकारे दिलं जातं. आता कॉम्प्रेन्शनचं मिनिंग तुम्हाला समजलं असेल, व्हॉट इज मीन बाय कॉम्प्रेन्शन. ओके. तर समोर बघूया आणखी. आता फरवरीपासनं 12च्या आणि 10ची एक्झाम चालू होणार आहे की नाही. फरवरी पहिला फर्स्ट 12ची असते, नंतर मग फरवरी एंडिंग आणि मार्च स्टार्टिंग 10ची चालू होते, बरोबर आहे. तर ॲक्च्युली काय होतं, तर या विद्यार्थ्यांना खास आता सर्वात जास्त महत्त्व कशाला द्यायचं आहे की रायटिंग स्किलकडे जो आहे, किंवा ज्या गोष्टी इझी आहेत, फार सोपी गोष्ट आहेत कॉम्प्रेन्शनचा पार्ट जो आहे, त्या विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करू इच्छितो की तुम्हाला कॉम्प्रेन्शनचा पार्ट जर आला, कॉम्प्रेन्शनचा पार्ट जो आला तर हा बिलकुल अवॉइड करायचा नाही आहे. फास्ट रीडिंग करून सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. आता ॲक्च्युली याचं उदाहरण द्यायचं जर झालं तर हा पॅसेज कसा येतो, ठीक आहे, तेही तुम्हाला दाखवतो आणि क्वेश्चन आन्सरसुद्धा कशी लिहायची, कशी सॉल्व करायची, अंडरस्टँडिंग कसं करायचं ते पण तुम्हाला सांगतो या ठिकाणी. ठीक आहे. चला तर ते बघूया. या ठिकाणी बघा कॉम्प्रेन्शन तुम्हाला दिलं आहे. ठीक आहे. कॉम्प्रेन्शन पॅसेज. तर रीड द पॅसेज अबाउट द गर्ल नेम. ठीक आहे. अन्ना केअरफुली. तर या पॅसेजमध्ये अन्ना नावाची जी गर्ल आहे त्या संदर्भात पॅसेज दिलेला आहे. तो बघूया. हा पॅसेज मी तुम्हाला जो दाखवला तो रीड करून घ्या. हा सेकंड पेज आहेत. ॲक्च्युली एक्झाम्पल की आपल्याला कॉम्प्रेन्शन हा जो पार्ट आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवत आहेत. तर बघा, मी ॲक्च्युली जे क्वेश्चन आन्सर्स वगैरे दाखवले ते काही ॲक्च्युली स्टुडंटने सॉल्व केलेले आहेत, तर ते काही चेक म्हणजे नाही आहे. तर बघा, तुम्ही काय करायचं आहे, दोन पॅसेज मी जे तुम्हाला दाखवलेलं आहे एक्झाम्पल्स म्हणून तुम्हाला दाखवलं आहे, तर पॅसेज तुम्हाला रीड करून जे क्वेश्चन आन्सर्स आहे, फक्त 3 क्वेश्चन आन्सर आहे. मला वाटतं कॉम्प्रेन्शनवर फक्त 5 मार्क्स दिले जाते. किती? 5 मार्क्स. आणि ते 5 मार्क्स आपल्याला मिळवण्यासाठी फार इझी असते. ठीक आहे. फक्त थोडंसं अंडरस्टँडिंग आणि क्वेश्चन आन्सर्स हे जर समजलं आपल्याला तर नक्कीच आपण काय करू शकतो, ते सॉल्व करू शकतो आणि ते 5 मार्क्स इझिली मिळवू शकतो. ते मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त रीडिंग करावं लागणार आहे. रीडिंग केल्याच्या नंतर जे ओळखीचे शब्द जे वाटते त्यामध्ये ते फक्त फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे. काही विद्यार्थ्यांना कसं अंडरस्टँडिंग इंग्लिश अंडरस्टँडिंग जर नाही झालं तर मग काय करतं, सोडून देते. कारण न्यू पॅसेज राहते टेक्स्टबुकमध्ये वगैरे, जर समजा तोच जर पॅसेज जर दिला तर लवकर समजून येतं, पण टेक्स्टबुकच्या बाहेरचे यामध्ये पॅसेज दिले जाते. तर ते पॅसेज समजून घेऊन आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याला शब्दाची ओळख असते, बरोबर आहे. त्या शब्दाची ओळख हे बघून काय करायचं आहे, दिलेल्या प्रश्नाची आन्सर शोधायची आहेत.
सर समजा आपल्याला अर्थ नाही समजला तर हे टेक्निक तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. कारण काही 12ची आणि 10th स्टँडर्डची जी विद्यार्थी आहेत तर या सर्वच विद्यार्थ्यांना सर्वच येईल असं नाही राहत. ठीक आहे, तर त्या विद्यार्थ्यांना समजून घेण्याकरता हे एक टेक्निक तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. किंवा तर भरपूरसे वर्ड्स ज्या विद्यार्थ्याला माहीत राहते तर तो त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग करू शकतं. तर टेन्शन नाही घ्यायचं की समजलं नाही म्हणून सोडून घ्यायचं, असं नाही करायचं. कारण मार्क्स आपल्याला त्या ठिकाणी मिळवण्यासाठी ह्या गोष्टी करणं आवश्यक आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? कॉम्प्रेशनबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली आणि जो मी पॅसेज तुम्हाला दाखवला फक्त एक्झाम्पल म्हणून दाखवला. त्या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे येईल आणि कसं सॉल्व करावं लागेल हे एक थोडंसं टेक्निक सांगितलं. अतिशय महत्त्वाचं आहे. तर रीडिंग वाढवा, अंडरस्टँडिंग वाढते. ठीक आहे, तर या ठिकाणी एवढं मार्गदर्शन करून मी पूर्णविराम देतो. आवडलं असेल तर लाईक कराल आणि समोर जे स्टुडंट आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा. ठीक आहे, नवीन असाल तर सबस्क्राईब कराल. थँक्यू.